माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत नाचणीच्या पिठापासून झटपट तयार होणारे आणि अतिशय हेल्दी असे मिनी चॉकलेट केक. चवीला म्हणाल तर इतके जबरदस्त हे केक तयार होतात ना, मुलं अगदी आवडीने खातात. आणि आता असाही उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे नाचणी ही किती पौष्टिक आहे, गुणधर्माने थंड आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे असे हे पौष्टिक केक आपण नक्कीच मुलांना खाऊ घालू शकतो आणि तेही आज आपण हे अप्पे पात्रात तयार करणार आहोत. म्हणजेच आपल्याला ओव्हनची वगैरे काहीच गरज नाही. तर पटकन सुरुवात करूयात रेसिपीला. इथे मी 1 कप इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. हे चाळूनच घ्यायचं आहे. मी ऑलरेडी चाळून घेतले. आता यामध्ये जाईल 3 चमचे इतकी कोको पावडर. ती देखील चाळून घेते मी. बेकिंगचे सगळे जिन्नस ना चाळून घेणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जो तयार होणारा पदार्थ आहे, तो अगदी हलका-फुलका तयार होतो. आता यामध्ये जाईल 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा. मिक्स करून घेऊयात सगळे जिन्नस. ते देखील मी चाळूनच घेते. आता सगळे ड्राय इन्ग्रीडियंट्स आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत. तर मी इथे चमच्याने मिक्स करून घेतलेत. आता हा बोल साइडला ठेवूयात. दुसऱ्या एका बोलमध्ये इथे मी अर्धा कप इतका गूळ घेतलेला आहे. मी गूळ पावडर घेतली आहे. तुम्ही गूळ किसून घेतला तरीही चालेल. इथे साखरेचा आपण जराही वापर करणार नाही आहोत, त्यामुळे अगदी हेल्दी इथे केक आपले तयार होणार आहेत. 5 चमचे इतकं तेल घेतले. आता या चमच्याचं प्रमाण यासाठी सांगितलेलं आहे, की हा जो पोहे खाण्याचा चमचा असतो तो प्रत्येकाच्या घरी असतो, म्हणजे तेलाचं प्रमाण देखील इथे आपलं चुकणार नाहीये. त्याचबरोबर अर्धा कप इतकं रूम टेम्परेचरचं दूध घेतलंय. दूध इथे मी घालून घेते. थोडंसं अगदी ठेवलंय. 4 ते 5 चमचे दूध साईडला ठेवलेलं आहे. आता हे मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेऊया. गूळ व्यवस्थित मेल्ट झाला पाहिजे यामध्ये. तर छान असं बॅटर हे मिक्स करून घ्यायचं. तुम्ही विस्करने मिक्स करून घेतलं तरीही चालेल. मी इथे स्पूनने मिक्स करून घेतलेलं आहे. आता दोन्ही इन्ग्रीडियंट्स आपली तयार आहेत. मिक्स करण्याआधी आपण बाकीची तयारी करून घेऊया. मी कढई इथे प्रीहीट करायला ठेवलेली आहे. मीडियम फ्लेमवर 8 ते 10 मिनिटं झाकण ठेवून ही कढई प्रीहीट करून घ्यायची. त्याचबरोबर आज हे केक आपण अप्पे पात्रात करणार आहोत. त्यामुळे अप्पे पात्राला देखील मी तुपाने ग्रीस करून घेतले. तुम्ही तेलाने देखील ग्रीस केलं तरी काहीच हरकत नाहीये. आता जे ड्राय इन्ग्रीडियंट्स आहेत ते यामध्ये मी मिक्स करून घेते आणि व्यवस्थित असं हे बॅटर आपण तयार करून घेऊयात. तर इथे आता मी व्हिस्करचा वापर करणार आहे, म्हणजे जर का काही गुठळ्या असतील तर त्या देखील मोडल्या जातील. सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता थोडंसं बॅटर मला घट्ट वाटतंय, म्हणून जे आपण साईडला दूध ठेवलेलं ते यामध्ये घालून घेते. एकसाथ एवढ्यासाठीच घातलं नाही दूध, कारण जर का मिश्रण पातळ झालं आणि पीठ आपण वरनं ऍड केलं तर बाकीचा सगळा रेशो म्हणजे प्रमाण आपल्या इथे बिघडू शकतं. त्यामुळे दूध आधी मी साईडला ठेवलेलं आणि आता मला थोडंसं मिश्रण घट्ट वाटलं म्हणून पुन्हा घालून घेतलं. आता यामध्ये अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे आणि छान असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपलं इथे तयार झालेलं आहे. तर इथे व्यवस्थित बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे. ओव्हर मिक्स करायचं नाहीये. कट अँड फोल्ड मध्ये मिक्स करून घ्यायचं बॅटर. आता आपलं पॅन देखील आपण ग्रीस करून घेतलेलं आहे. लगेचच हे बॅटर आपण पॅन मध्ये घालून घेऊया आणि कढई देखील आपली प्रीहीट झालेली आहे. तर आता पॅन मध्ये मी हे बॅटर घालून घेते. अगदी वरपर्यंत बॅटर घालायचं नाही, कारण आपण यामध्ये सोडा आणि बेकिंग पावडर घातलेली आहे. त्यामुळे केक अगदी वर फुलून येतील आणि एकमेकांना चिकटले जातील. तर ते काढणं थोडंसं कठीण जाईल. त्यामुळे अर्धा-अर्धा चमचा बॅटर घालायचं आणि इथे मी मुलांच्या आवडीचं डार्क चॉकलेट घालते. ते अगदी ऑप्शनल आहे. नाही घातलं तरीही चालेल किंवा तुमच्याकडे डेअरी मिल्क असेल तर त्याचे पीसेस घातले तरीही चालतील. मी इथे माझ्याकडे थोडंसं डार्क चॉकलेट उरलेलं ते इथे पीसेस करून घातलेले आहेत आणि वरनं आता ना अगदी थोडंसं पुन्हा मी यावर बॅटर सोडते. म्हणजे मध्यभागी जेव्हा आपण कट करू ना केक, तेव्हा छान असं ते चॉकलेटचा फ्लेवर मध्यभागी असतो आणि तो मुलांना खूप आवडतो. तर इथे असे छान असे फिल करून घेते. सगळे जे चॉकलेट्स आपण वर ठेवलेले ते थोड्या-थोड्या बॅटरने फिल करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकताय पूर्ण मी वरपर्यंत भरलेला नाहीये. आता हे पॅन जाईल आपल्या प्रीहीट केलेल्या कढईमध्ये. तर एक स्टँड खाली ठेवून घेते. तुमच्याकडे स्टँड नसेल तर एखादी डिश ठेवली तरी काहीच हरकत नाही. त्यावर आपलं अप्पे पात्र ठेवून झाकण लावायचं आहे आणि 15 मिनिटांसाठी लो फ्लेमवर छान असे हे केक आपण बेक करून घेणार आहोत. आणि हे मिनी केक इतके जबरदस्त होतात ना, आता लीडला होल होता तिथे देखील मी टिश्यू पेपरने कव्हर करून घेतलेलं आहे आणि 15 मिनिटांनी इतके भारी असे हे आपले मिनी केक, चॉकलेट केक तयार झालेत ना, तर बॅटर जराही हाताला चिकटत नाहीये. गॅस बंद करून रूम टेम्परेचरला गार करून घेतलेत. एक डिश घ्यायची, त्यावर मी हे
केक सगळे काढून घेतलेले आहेत आणि इझिली डिमोल्ड झालेत आणि भारी दिसतोय बघा केक. एक केक तुम्हाला इथे मी तोडून देखील दाखवते आणि मध्यभागी जे आपण चॉकलेट घातलेलं, आहा! काय माउथ मेल्टिंग इथे हा केक आपला तयार झालाय आणि अतिशय हेल्दी, खूपच चवीला भारी असा हा केक इथे तयार झालाय. वरनं थोडंसं मी ना शुगर कोटिंग करते इथे. माझ्याकडे पिठी साखर होती, ती थोडीशी डस्ट करून घेते. हे ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल. मी फक्त इथे छान दिसण्यासाठी हे करते. तर तुम्ही असेच खाल्ले तरीही चालेल आणि एकदा या पद्धतीने हे हेल्दी केक नक्की करून घाला. माझी खात्री आहे तुमच्या मुलांना देखील खूप आवडतील. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला प्लीज लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर चॅनलवर जर का नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान आणि नवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. तोपर्यंत टाटा, बाय बाय.